विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। त्यांचा दिलेला निर्णय हा आपण योग्य समजतो। मला बाकीच्यांचं काय इंटरप्रिटेशन होतं त्याचे मला काही घेणं देणं नाही। मी माझ्यापुरतं बोलत असतो। कशा करतो बाबा? अहो आमचं सरकारच चाललेलं आहे तर अभिनंदन करा, नेमकं करा, काय कारण आहे? अहो सरकार तर चालूच आहे, त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरवीन ना। तुम्ही कशाला मला सांगता? फुकटचे मला पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। मला जे वाटतं ते मी बोलत असतो। आत्ता मी फक्त आणि फक्त तुम्ही दुपारपासून इथं थांबला होता, मला माझ्या कोणी सांगितलं की पत्रकार मित्र थांबलेले आहेत। मी गाडीत बसून निघालेलो होतो कारण मला मुंबईला लगेच जायचं आहे। उद्या सकाळी 8 वाजता का 8:30 वाजता CM साहेबांचा टेक ऑफ आहे। मी देवेंद्रजी त्याच विमानामध्ये आहे, त्याच्यामुळे तेही काम आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। पण तुम्ही थांबलाय तर साधारण 36 जिल्ह्यांच्या बद्दलचा काय आढावा, काय नाही ते सगळं सांगण्याच्या करताचा मी प्रयत्न केलेला आहे। आणि कशा मीटिंग झाल्या, काय काय झालं हे सगळी पार्श्वभूमी सांगितलेली। इतर पालकमंत्री म्हणून तुम्ही जी काही माझ्या लक्षात आणून दिलं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं, ते मात्र मी किंवा काही हे लागलेले आहेत, बोर्ड लागलेले आहेत किंवा फ्लेक्स लागलेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलं। मी आता गाडीत बसलो की लगेचच CPला फोन करून दोन्ही CP, 2 CP आणि 1 SP या तिघांना पण त्या बाबतीमध्ये सांगेन। आणि मी नेहमीच सांगत असतो, कुणी राज्यकर्ते असले तरी कुठल्याही राज्यकर्त्यांना आपल्या आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावीच लागते। ती चांगली राहण्याच्या करताच प्रत्येकजण प्रयत्न करत असतो। आता तुम्ही आपल्याला इतक्यादा, म्हणजे माझा स्वभाव स्ट्रेट फॉरवर्ड आहे, इतक्यादा तुम्ही XYZचं नाव घेता आणि म्हणता ते असं म्हणले, ते तसं म्हणले, मला काय घेणं देणं आहे? त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे, मी माझी मतं तुम्हाला सांगायला बसलो आहे। मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतोय त्या कामाच्या संदर्भामध्ये माहिती द्यायला तुम्हाला बसलो आहे। बाकीचे आता एवढे मोठे चॅनल, एवढे सगळे पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जण कुणीतरी बोलणार, काहीतरी करणार, काहींना तर रोज वाचाळवीर तर आपल्याकडे भरपूर आहेत। रोज वाचाळवीरांना काही ना काही स्टेटमेंट केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही। आता त्या प्रत्येक वाचाळवीरांच्या करता उत्तर देणं हे काय माझं काम नाही। मग तुम्ही म्हणाल ते काम कोणाचं आहे? ज्या त्या पक्षांच्या प्रवक्त्यांचं आहे, ते त्या पद्धतीनं उत्तर देतात। किंवा ज्यांना अशा प्रकारची माहिती घेतल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर लगेच त्याला काउंटर उत्तर देणं समाधानाचं वाटतं, ते उत्तर देतात। मला कामामध्ये रस आहे। मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलंय की मी सकाळपासून जे काम करायला सुरुवात करतो, आपला जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील, आपल्याला ज्या काही पदाची संधी मिळालेली आहे त्या संधीच्या माध्यमातून लोकांचे अनेक अडचणी असतात। कधी तुमच्यासारखे पत्रकार मित्र काही गोष्ट लक्षात आणून देत असतात, कधी आमच्या कामामध्ये लक्षात येतं की इथं असं केलं पाहिजे। ह्या पद्धतीने मी काम करत असतो। धन्यवाद। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।